नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 याकरिता पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयाचं आपण अध्ययन करीत आहोत आणि इतिहास या विषयात आपल्याला अभ्यासक्रमामध्ये टोटल 10 युनिट्स दिलेले आहे आणि या 10 युनिट्समधून आपण अभ्यासक्रमातील युनिट क्रमांक 1 ला आपण सुरुवात केलेली आहे. आणि युनिट क्रमांक 1 हा पूर्णतः एन्शियंट हिस्ट्री प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे आणि या प्राचीन भारताच्या इतिहासापैकी आज आपण संपूर्ण युनिट क्रमांक 1 या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सो हा व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कंप्लीट रिव्हिजन आपले युनिट 1 वर होणार आहे, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये एन्शियंट हिस्ट्री यातून कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हेही महत्त्वपूर्ण बाब आपल्या सगळ्यांना क्लिअर होणार आहे. सोबतच जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2025 ची टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे पेपर 2 हिस्ट्रीचं. आणि या कंप्लीट कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला 11 AM ला जे आहे सेशन्स अवेलेबल आहे लाईव्ह. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमात टोटल 10 युनिट जे आहे हिस्ट्रीच्या करून मिळेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. नोट्स व्यतिरिक्त क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतील. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे म्हणजेच PYQ आहे. सरावासाठी MCQs आहे आणि वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. आणि सोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 हिस्ट्रीवर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिसून येईल. सो नवीन बॅच आपली सुरू होत आहे मंडे पासून. सो मंडे पासून स्टार्ट होणाऱ्या नवीन बॅचला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल नंबर्स आहेत. या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि या कोर्सला जॉईन करण्याची फीस 12,000 आहे. यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सोबतच प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून येथे कोर्स सर्च करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारचे इंटरफेस दिसून येईल. डायरेक्ट या इंटरफेसवरून सुद्धा कोर्सला बाय करू शकता किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि इथून आपण टेस्ट देऊ शकता. या कंटेंटच्या सेक्शन मधून व्हिडिओ लेक्चर्स PDF सुद्धा आपण रीड आउट करू शकता. सो क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते बौद्ध कार्य आहे? ए रघुवंश, बी आहे महावंश, सी आहे हरिवंश आणि डी आहे शशिवंश. आता बघा यामधून 3 जे आहे ते आपल्याला वेगळे ऑप्शन दिसून येईल आणि वन म्हणजे यापैकी एक असा आपल्याला ऑप्शन दिसून येईल जो वेगळा आहे. आता वेगळा म्हणजे काय तर बौद्ध ग्रंथ हा आहे. यामध्ये बघा मी तुम्हाला 16 महाजन पद सांगितलेला होता आणि या 16 महाजन पदामध्ये मी अ, एक महत्त्वपूर्ण आपण भाग बघितला होता. तो म्हणजे अंगुरकम विद्या आणि महावंश यामध्ये आपल्याला काय दिसून येतं उल्लेख दिसून येत आहे ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे ऑप्शन क्रमांक बी आहे. आता बघा रघुवंश, हरिवंश आणि शशिवंश यांना स्किप करायचं का बरं? कारण हे बौद्ध ग्रंथ नाही तर महावंश हा बौद्ध ग्रंथ आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. महावंश ही पाली भाषेत लिहिलेली एक काव्यरचना आहे आणि हा जो महावंश आहे यामध्ये श्रीलंकेच्या राजाचे वर्णन आहे. कलिंगचा राजा विजयाच्या श्रीलंकेत आगमनापासून राजा महासेन पर्यंतचा कालावधीचं वर्णन महावंशमध्ये केलेलं आहे. हे सिंहली म्हणजे श्रीलंकेचे प्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्य आहे. भारतातील कथितच असे कोणतेही राज्य असेल ज्याचा इतिहास सिंहली म्हणजे श्रीलंका इतका सुरक्षित असेल. ठीक आहे. सो डब्ल्यू गिनर यांच्या मतांचा आधार महावंश आहे. महान लोकांच्या वंशांची ओळख करून देणारा आणि स्वतः महान असल्यामुळे याला महावंश असं नाव जे आहे ते देण्यात आलेले. अशा प्रकारचा आपल्याला महावंश हा बौद्ध ग्रंथ दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण जैन लेखक नाही? अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जातात. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे जे प्रश्न आहे खूपच महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतात. यामध्ये बघा खालीलपैकी कोणता जैन लेखक नाही? ए आहे हेमचंद्र, बी आहे हरिभद्र, सी आहे सिद्धिसेना आणि डी आहे अमर सिंग.
सो यामध्ये आपल्याला सरळच दिसून येत आहे जैन ग्रंथ यापैकी कोणता नाही म्हणून. ओके. सो लक्षात घ्या यापैकी अमर सिंग आहे ना, हे जैन लेखक आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. आपण बुद्धिझम आणि जैनिझमचा अभ्यास करीत असतो आणि या अभ्यास करीत असताना आपल्याला जे आहे त्या संबंधित जे जसं बुद्धिझम संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणते आहे, जैनिझम संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणते आहे, हा जो महत्त्वपूर्ण भाग आहे ते आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि या भागातून देखील आपल्याला एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बुद्धिझम लिस्ट करून घ्या की कोणकोणते ग्रंथ आहे ॲज वेल ॲज लेखक कोणते आहे. सोबतच जैनिझमसाठी सुद्धा लेखक आणि त्यांचं ग्रंथ आणि ग्रंथांचं काय असं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं, तर ही बाब सुद्धा आपल्याला माहीत असावी. आणि इथे आपल्याला दिसून येते अमरसिंग योग्य उत्तर आहे, कारण अमरसिंग हे जैन लेखक नाहीत. नंतरचा प्रश्न आहे राजतरंगिणीचा इतिहासाशी संबंधित आहे. ए आहे मथुरेचा इतिहास, बी मगधचा इतिहास, सी आहे जोधपूरचा इतिहास आणि डी आहे काश्मीरचा इतिहास. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघतो राजतरंगिणी हे महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला आहे, जे कल्हण यांच्याद्वारे लिखित आहे. बहुधा आपल्याला क्वेश्चन विचारत असताना ओके. बहुधा जे आहे आपल्याला क्वेश्चन विचारत असताना लेखकांची नावे किंवा रायटर जे असतात त्यांना सुद्धा मिलान करण्यासाठी, जुळवण्यासाठी दिलेले असतात. सो अशा वेळी माहीत असावं की राजतरंगिणी हे कल्हण यांची रचना आपल्याला दिसून येतं आणि कल्हण यांच्या रचनेतून त्यांनी काश्मीरचा जो इतिहास आहे त्यावर प्रकाश पाडलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत कोणता आहे, तर काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत राजतरंगिणी आहे. कोणाद्वारे राजतरंगिणी लिखित आहे, तर कल्हण यांच्याद्वारे आपल्याला राजतरंगिणी जी आहे ती लिखित दिसून येतं. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं कालिदास कोणाच्या कारकिर्दीत होते. अ. समुद्रगुप्त, बी आहे अशोक दी ग्रेट, सी आहे समुद्रगुप्त प्रथम आणि डी आहे चंद्रगुप्त दुसरा. आता कालिदास यांचं कारकीर्द इथे डायरेक्ट आपल्याला विचारण्यात आलेली आहे की कालिदास जे आहे कोणाच्या कारकिर्दीत होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपल्याला इथे दिसून येतं की कालिदास ठीक आहे यांचं महत्त्वपूर्ण रचना सुद्धा आपल्याला माहीत असावं, जसं रघुवंशम आहे, मालविका अग्निमित्रम आहे, अभिज्ञान शाकुंतलम आहे, है ना, ऋतुसंहार, मेघदूत, कुमार संभव, है ना, विक्रमोर्शी अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण योगदान जे आहे कालिदास यांचं दिसून येतं. आणि नक्कीच अशा वेळी प्रश्न जे आहे ते उपस्थित होतात की कालिदास हे कोणाच्या कारकिर्दीत आपल्याला दिसून येतं, तर चंद्रगुप्त द्वितीय. आता हे चंद्रगुप्त द्वितीय कोणत्या वंशाशी संबंधित आहे, तर यावेळी आपल्याला माहीतही असावं की चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना विक्रमादित्य आपण ओळखतो हे गुप्त वंशीय शासक होते. आणि या गुप्त वंशीय शासकांच्या टाइम पिरियड मध्ये आपण कोणाला बघतो, कालिदास. आता चंद्रगुप्त द्वितीय यांचं नवरत्न आपण बघतो आहे की नाही, आणि त्यामध्ये एक नाव म्हणजे कालिदासांचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथून बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला निर्माण होताना जे आहे ते दिसून येतं. सो याविषयी आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये बघूया. कालिदासांचे वास्तव्य चंद्रगुप्त द्वितीय यांच्या काळात होते. चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं, यांचं टाइम पिरियड आहे इसवी सन 380 पासून तर 412 पर्यंत यांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येतं. चंद्रगुप्त द्वितीय यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार वैवाहिक संबंध प्रस्थापित केलेला आपल्याला दिसून येतं. यांनी कुबेर नागाशी विवाह केलेला आहे ना, आणि कुबेर नागा यांच्यापासून मुलगी झाली आणि ती मुलगी म्हणजे प्रभावती गुप्ता. प्रभावती गुप्ता हिचा विवाह त्यांनी कोणाशी केलं, वाकाटकांशी. वाकाटक शासक होते रुद्रसेन द्वितीय. सो रुद्रसेन द्वितीय आणि प्रभावती गुप्ता यांच्यात वैवाहिक संबंध आपल्याला दिसून येतं. कारण गुप्त टाइम पिरियड आणि वाकाटक टाइम पिरियड जे आहे म्हणजे वाकाटक वंश जे आहे ते पॅरलली आपल्याला दिसून येतं.
की राज्य शासन त्यांनी केलेलं आहे. सो अशा वेळी आपण बघतो की इतिहासामध्ये लक्षात घ्या की जेव्हा दोन प्रबळ एम्पायर डेव्हलप होत असतात, त्यांचा विकास होत असतो, एकतर त्यांमध्ये शत्रुता क्रिएट होणार किंबहुना वैवाहिक संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसून येतं. सो यावेळी आपण वाकाटक आणि गुप्तांमध्ये काय बघतो? वाकाटक आणि गुप्तांविषयी आपण बघतो की यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले, ज्यामध्ये आपण बघतो की चंद्रगुप्त द्वितीय यांची मुलगी प्रभावती गुप्ता आणि वाकाटक शासक रुद्रसेन द्वितीय यांचा विवाह झालेलं. आणि नंतर आपण बघतो की चंद्रगुप्त यांनी चांदी जी आहे, ठीक आहे, सिल्वर कॉइन सुद्धा यांनी सुरू केलेले आपल्याला दिसून येतं. आणि चंद्रगुप्त द्वितीय यांच्या दरबारामध्ये 9 रत्ने होती आणि या 9 रत्नांमध्ये आपल्याला शपनक दिसून येतं, जे ज्योतिष संबंधित आहे. कालिदास आहे, अमरसिंग आहे, हे यांच्या दरबारी आपल्याला दिसून येतं की गुप्तकालीन हे प्रसिद्ध विद्वान होते. आणि कालिदासांच्या रचनांमध्ये ऋतुसंहार आहे, मेघदूत आहे, कुमार संभव आहे, रघुवंश आहे, मालविका अग्निमित्रम, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रम मोर्शीय, हे जे महत्त्वपूर्ण रचना आहे कालिदासांचं आपल्याला दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वपूर्ण हा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं की गौतम बुद्धाचा मृत्यू कोठे झाला? ठीक आहे. तर ए मध्य प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी बिहार आणि डी आहे उत्तर प्रदेश. आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट जे आहे एक्झामिनेशन साठी दिसून येणार आहे. ठीक आहे. कारण बुद्धिझमवर बहुधा जे काउन्सिल झालेल्या परिषदा झालेल्या आपल्याला दिसून येतात. या परिषदांवर वारंवार प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे. आणि जर या भागातून प्रश्न विचारले जातात, याचा अर्थ हा भाग सुद्धा आपल्या एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. सो डायरेक्टली इथे उत्तर आपल्याला उत्तर प्रदेश दिसून येईल, यूपी आपल्याला दिसून येते. कशा प्रकारे आणि का बरं? मी या पूर्वीच्या थेरी सेशन्समध्येच हा महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो कव्हर करून आपल्याला दिलेला आहे. तर उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे कुशीनगर. आहे ना. आणि कुशीनगरमध्ये गौतम बुद्धांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर हा ठिकाण जो आहे कुशीनारा किंवा कुशावती या नावाने सुद्धा ओळखला जातो. आता कुशीनारा जे आहे मल्ल्यांचे राज्य होते. म्हणजे मल्ल संघ आपण बघतो. ठीक आहे. गौतम बुद्धांचे मृत्यू जे आहे इसवी सन 483 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी झालेला आपल्याला दिसून येतं. अशोकांनीही या पवित्र स्थळाला भेट दिली आणि ते स्तूपही बांधलेलं आपल्याला दिसून येतं. हे प्रसिद्ध बुद्धिझमचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आलेलं आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे लक्षात घ्या, यांचं जे मृत्यू आहे ते कुठे झालेलं आपल्याला दिसून येते? कुशीनारा. ठीक आहे. मल्ल संघ लक्षात घ्या. यानंतरचा प्रश्न की बघा, हाती गुंफा शिलालेख कोणत्या शासकांची माहिती देणारा प्रमुख स्रोत आहे? ठीक आहे. ए आहे खारवेल, बी आहे अशोक, सी आहे हर्षवर्धन आणि डी आहे कनिष्क. 2021चा जर क्वेश्चन पेपर तुम्ही विचार केलेला, सो 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून आलेला आहे. आणि प्राचीन भारताचा इतिहास याचं जर क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न जर बघितलं तर अभिलेख जे आहे, या अभिलेखांवर देखील आपल्याला वारंवार एक्झामिनेशन मध्ये प्रश्न येताना दिसून येतात. त्यामुळे हा सुद्धा घटक आपल्या एक्झामिनेशन साठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, ज्यामध्ये आपण बघतो की हाती गुंफा अभिलेख. ठीक आहे. सो हाती गुंफा अभिलेख कोणाचा आहे? ए खारवेल, बी अशोक, सी हर्षवर्धन आणि डी कनिष्क. सो हाती गुंफा अभिलेख कोणाचा आहे? खारवेल यांचा आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतात. खारवेलांनी हाती गुंफा अभिलेख जे आहे यामध्ये पूर्णतः यांची माहिती मिळते. आता खारवेल कोण आहे? तर लक्षात घ्या, खारवेल जे आहे ते चेदी वंशाचे शासक आपल्याला दिसून येते. कोणत्या क्षेत्रामध्ये हे चेदी वंश आपल्याला दिसून येईल? तर उडीसाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा चेदी वंशातील शासक खारवेल दिसून येतात. आणि यावर कशा प्रकारे खारवेल यांनी कलिंगावर पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. जैन अनुयायी होते, त्यामुळे लक्षात घ्या की जैन धर्माविषयी माहिती देणारा पहिला अभिलेख हाती गुंफा अभिलेखातून आपल्याला मिळतं. सोबतच खारवेल हा जो आहे जैन धर्माचा अनुयायी होता, याविषयी माहिती मिळते.
दक्षिण भारतातील जे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे ज्यामध्ये चोल, चेर आणि पांड्य या तीनही राज्यांचा पराभव जे आहे खारवेल यांनी केलेला आहे. ठीक आहे. सोबतच शिलालेखांमध्ये खारवेलाला राजश्री म्हटलं आहे. हाथीगुंफा शिलालेख हा पहिला शिलालेख आहे ज्यामध्ये महाराज सर्वप्रथम आपल्याला भारतवर्ष यांचा उल्लेख केलेला दिसून येतो आणि 2021-22च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा महत्त्वपूर्ण प्रश्न देखील आपल्याला जो आहे एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, कारण PYQ टॉपिक आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा विचारलेला आहे. नेक्स्ट आहे नवता टोलीचे उत्खनन कोणी केले? A. K. D. वाजपेयी, बी आहे V. S. वाकणकर, सी आहे HD संकालिया आणि डी आहे मार्टिमर व्हीलर. आता मला सांगा नवता टोली याविषयी आपण बघितलेलं आहे. नवता टोली याचं उत्खनन कोणी केलेलं आहे तर HD संकालिया यांनी नवता टोलीचं उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येणार. सो HD संकालिया जे आहे यांनी नवता टोलींचं उत्खनन केलं. महेश्वर मधील नवता टोलींचं उत्खनन डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन पुणे, युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा मध्य प्रदेशच्या पुरातत्व विभागाचे HD संकालिया यांच्या नेतृत्वाखाली झाले. कधी झाले तर 1952 1953. देन आपण बघतो 1953 पासून 54 पर्यंत संयुक्तरित्या इथे उत्खनन झालेलं आपल्याला दिसून येतं आणि परिणामी आपल्याला दिसून येते की नवता टोली येथे चाल्कोलिथिक कालखंडापासून मध्ययुगीन काळापर्यंतच्या 5 सांस्कृतिक कालखंडाची माहिती जी आहे ते आपल्याला दिसून येते. म्हणजे पर्टिक्युलर इथे प्रोटो हिस्टोरिकल म्हणजे चाल्कोलिथिक कालावधी, ऐतिहासिक काळ, प्रारंभी ऐतिहासिक काळ आणि नंतरचा ऐतिहासिक काळ जो आहे याविषयी आपल्याला पूर्णतः नवता टोली या ठिकाणाहून काय मिळालेले आहे प्रमाण आपल्याला मिळालेले दिसून येतात. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे एरण शिलालेख कोठे आहे? ए उत्तर प्रदेश, बी आहे मध्य प्रदेश, सी आहे गुजरात आणि डी आहे बिहार. मला सांगा एरण याविषयी सुद्धा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये बहुधा आपल्याला क्वेश्चनिंग जी आहे ते झालेली आहे आणि भरपूरसे प्रश्न एरण शिलालेखावर विचारलेले आहे. सो एरण शिलालेख कुठे आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहार. सो एरण आपल्याला मध्य प्रदेश MP मध्ये दिसून येतं. आता एरण शिलालेख जे आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील विदिशा जवळ बेतवा नदीच्या काठावर आहे एरण. आणि हा एरण जे आहे या ठिकाणी आपल्याला 510 AD या टाइम पिरियड मध्ये आपल्याला शिलालेख सापडतो आणि हा शिलालेख जे आहे भानुगुप्तांचा हा शिलालेख आहे. आता हे भानुगुप्त कोण आहे तर लक्षात घ्या भानुगुप्त गुप्तवंशीय शासक आहे. ठीक आहे. तर यामध्ये भानुगुप्तांचं अमात्य होता म्हणजे त्यांचं मांडलिक शासक होते ज्यांचं नाव आहे गोपराज. सो गोपराज यांच्याविषयी माहिती आहे. म्हणतात की भानुगुप्त यांचा जेव्हा आक्रमण झालेलं आणि त्याचं सामंत जेव्हा लढत होता त्यावेळी आपण बघतो की भानुगुप्त यांचं जे सामंत होते म्हणजे गोपराज यांचा मृत्यू झालं आणि गोपराज यांची पत्नी सती गेली आणि हा सती जाण्याचा जो प्रकार आहे म्हणजे एरण अभिलेखेतून आपल्याला प्राचीन भारतामध्ये गुप्त काळातील एरण अभिलेख आहे जो सती प्रथेचा आपल्याला उल्लेख करताना दिसून येतं आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर आपण बघितले तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये वारंवार हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. सो त्यामुळे एरन जे आहे खूप महत्वपूर्ण ठरणार आणि गुप्तवंशीय शासक भानुगुप्त यांचा एरण अभिलेख आपल्याला दिसून येतो. सो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. हडप्पांच्या कोणत्या ठिकाणी मणी बनवण्याची कार्यशाळा सापडली? ए आहे आंबरी, बी आहे बनावली, सी आहे लोथल आणि डी आहे बी आणि सी. आता बघा मणके बनवण्याची फॅक्टरी आपण बघतो मणका. ठीक आहे. मणका समजता आपल्याला. ठीक आहे. सो मणका बनवण्याची फॅक्टरी आपल्याला कुठे मिळालेली आहे तर लक्षात घ्या बनावली आणि लोथल हे दोन महत्वपूर्ण आपल्याला स्थळ दिसून येतं
जिथे मणक्या म्हणजे मणी बनवण्याची कार्यशाळा जी आहे, कारखाना जो आहे तो सापडलेला आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येईल. कारण आपलं जे आन्सर आहे ते एकापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतात. सो बघा इथे की बनावली आणि लोथल या दोनही हडप्पा ठिकाणावर मणी बनवण्याचे कारखाने सापडले आहे. लोथल येथून सापडलेल्या अवशेषांपैकी प्रमुख म्हणजे पहा इथून आपल्याला तांदूळ, बाजरी, परशियाचा शिक्का, वात, माप यांचा पुरावा मिळतं. 3 जोडप्यांची समाधी बनावलीमधून मिळतं. घोड्यांचं सूक्ष्म मातींची मूर्ती ज्याला मृन्मूर्ती आपण म्हणतो ते सुद्धा मिळालेली आहे. बनावली येथून आपल्याला नागराचा अवशेष मिळालेला आहे. तांब्यापासून बनवलेला वनाग्र मिळालेली आहे. मातृदेवीची मूर्ती मिळालेली आहे. मणी जे आहे ते मणी सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून मिळालेली आहे. तर बनावली आणि लोथल हे दोनही हडप्पा संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आपल्याला दिसून येतात. ओके. नेक्स्ट आहे पुरामुळे कोणते हडप्पा शहर उद्ध्वस्त झाले? ए हडप्पा, बी आहे कालीबंगा, सी कोटदीजी आणि डी आहे मोहनजोदडो. ठीक आहे. तर हा प्रश्न आपल्या एक्झामिनेशन साठी महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येईल. सो पुरामुळे हडप्पातील कोणता शहर उद्ध्वस्त झाला तर तो आहे मोहनजोदडो, जो काय झालेला आहे पुरामुळे आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसून येतं. सो बघा हडप्पा शहर मोहनजोदडो इथे वारंवार पुरामुळे उद्ध्वस्त झालेला आपल्याला दिसून येईल. हडप्पा संस्कृतीचा विस्तार सुमारे 13 लाख चौरस किलोमीटर आहे. हे संपूर्ण भारतीय उपखंडात उत्तरेपासून जम्मू पर्यंत, दक्षिणेत नर्मदाच्या मुखापर्यंत आणि पश्चिमेला मकरंद समुद्र किनाऱ्यापासून उत्तर प्रदेशातील मेरठ पर्यंत ही सभ्यता आपल्याला संस्कृती आपल्याला पसरलेली दिसून येतं. त्यामुळे पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती, बाह्य आक्रमणे, हवामानात बदल, भूवैज्ञानिक बदल, परकीय व्यापारामध्ये जे स्थिरता आहे ती हालावली आहे ना, अशा अनेक कारणे आपण हडप्पा संस्कृतीच्या पतनामागे बघतो. आणि या प्रमुख कारणांमध्ये बहुधा आपण पूर सुद्धा पाहिलेला आहे की पुरामुळे या शहरांचं किंवा या सभ्यतेचं काय झालेलं आहे. तर लक्षात घ्या या सभ्यतेविषयी दिलेले जे ओपिनियन आहे म्हणजे जे काही व्ह्यूज आपण बघतो हे सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण या भागातून देखील आपल्याला एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि कशा प्रकारे एवढी मोठी प्रगत असलेली सभ्यतेचा आपल्याला रॅस घडून आलेलं त्यासाठी दिलेली ओपिनियन सुद्धा आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? ए आहे उत्तर प्रदेश, बी आहे राजस्थान, सी आहे गुजरात आणि डी आहे मध्य प्रदेश. सो धोलावीरा आपल्याला कुठे दिसून येतं? ठीक आहे. तर धोलावीरा लक्षात घ्या गुजरात मध्ये कच्छच्या खाडीमध्ये आपल्याला काय दिसून येतं? धोलावीरा हे विद्यमान आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन सी आहे. धोलावीरा गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात हे अवस्थित आहे. धोलावीरा सिंधू संस्कृतींचे अवशेष आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. ज्यामध्ये आपण बघतो की युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये धोलावीरा याला समाविष्ट केलेलं. 1968 मध्ये पुरातत्वशास्त्र जगपती जोशी यांनी धोलावीराचा शोध लावलेला म्हणजे शोधून काढलेलं. हडप्पा संस्कृतीच्या 5 प्रमुख शहरांमध्ये जल व्यवस्थापन, बहुस्तरीय संरक्षण प्रणाली, बांधकामात दगडाचा अतिवापर आणि दफनासाठी विशेष रचना ही धोलावीराची जे खास खास वैशिष्ट्य आपण बघतो ते आहेत. सिंधू संस्कृतीच्या लिपीतील एक मोठा फलकही येथे सापडलेला आहे. या सगळ्यांशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं हडप्पा शहर हे 2 भागात विभाजित आहे. मोहनजोदडो हे सुद्धा 2 भागात विभाजित आहे. पण धोलावीरा याचं रचना जर विचार केली तर हा 3 भागामध्ये आपल्याला विभाजित दिसून येतं. म्हणजे पश्चिम नगर आहे, ठीक आहे. निचला नगर आपण बघतो, ठीक आहे. पूर्व नगर आहे ॲज वेल ॲज धोलावीरा जो आहे तो मध्य भागा म्हणजे 3 भागामध्ये आपल्याला काय दिसून येतं?
धोलावीराचं डिवायडेशन जे आहे ते 3 भागांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हा पॉइंट फॅक्च्युअल आहे. त्यामुळे एक्झामिनेशन मध्ये सुद्धा या भागातून प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. नेक्स्ट आहे कोसंबी ही राजधानी होती कोणाची? वत्स्य, बी आहे कोसल, सी आहे अवंती आणि डी आहे काशी. तर लक्षात घ्या 16 महाजनपदांपैकी आपण गणतंत्रात्मक महाजनपदे आणि राजतंत्रात्मक महाजनपदे यांचा अभ्यास डिटेलमध्ये आपण केलेला आहे. आणि कोसंबी यांची वत्स्याची राजधानी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विटांची गोदी कॅबेच्या आखाताशी जोडलेले आहे? ए आहे लोथल, बी आहे सुतका गेंडोर, सी आहे चन्हूदडो आणि डी आहे कालीबंगन. ठीक आहे. सो कोणतं असं महत्वपूर्ण स्थळ आहे जिथे आपल्याला विटांचे कॅबे मिळते? तर सभ्यतेतील लोथल आपल्याला काय दिसून येतं असं स्थळ आहे जिथे गोदी आपल्याला मिळालेली आहे. आणि लोथल जे आहे ते गोदीसाठी प्रसिद्ध असल्याचा आपण वारंवार जो आहे ते अभ्यास करीत आहोत. त्यामुळे इथे आपल्याला दिसून येईल की लक्षात घ्या गोदीसाठी कोणतं प्रसिद्ध आहे? तर लोथल जे आहे ते गोदीसाठी प्रसिद्ध आपल्याला दिसून येतात. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे. आता यापूर्वी मी तुम्हाला एरण अभिलेखांवर प्रश्न विचारलेला आहे. तर खालीलपैकी मध्य प्रदेशातील एरण येथील सतीच्या पहिल्या स्मारकांची तारीख काय आहे? ए आहे 350 एडी, बी आहे 375 म्हणजे 375 एडी, सी आहे 470 एडी की ऑप्शन डी 510. आता हा एरण अभिलेख आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने का बरं महत्वाचा आहे? कारण या एरण अभिलेखेतून आपल्याला सतीप्रथेचा प्रथम उल्लेख मिळालेला आहे. एरण अभिलेख कोणत्या काळाशी संबंधित आहे? सो गुप्त काळाशी हे संबंधित आहे. पर्टिक्युलर गुप्त शासक आपण बघतो भानुगुप्त. भानुगुप्त जे आहे ना यांचं एरण अभिलेख आहे जो त्यांचा सामंत गोपराज असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी जी आहे ती सती जाते. यातूनच सती प्रथेचा प्रथम उल्लेख करणारा जो पुरावा आपल्याला मिळतो तो एरण मध्ये मिळतो. ठीक आहे. त्यामुळे हे एरण जे आहे त्यामध्ये 510 एडी आपल्याला सांगितलेलं तारीख दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी जे आहे त्यासोबत आपण जाणार आहोत. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. ललित विस्तार एक बौद्ध ग्रंथ यात लिहिला आहे. ए पाली, बी संस्कृत, सी प्राकृत आणि डी आहे अर्ध मगधी. आता मला सांगा की जे आपण ललित विस्तर हा ग्रंथ बघतो महत्वपूर्ण बौद्ध ग्रंथ आहे जे कशामध्ये लिहिलं आहे? संस्कृत मध्ये आपल्याला दिसून येतं. ललित विस्तर हा कोणता? आता बघा आता बौद्ध ग्रंथ पालीमध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. पण काही बौद्ध ग्रंथ आपल्याला त्यांची रचना जी आहे ती संस्कृत मध्ये सुद्धा झाल्याची दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे? ललित विस्तर हे संस्कृत मध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? ए आहे दगड, बी पोटन, सी दैमाबाद आणि डी आहे रंगपूर. आता बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं आपलं दिशा आहे. तर उत्तरेकडे मांडा आहे आणि पूर्वेकडे आलमगीरपूर पर्यंत आपल्याला विस्तार दिसून येतं आणि पश्चिमेत सुतका गेंडोर पर्यंत आपल्याला या सभ्यतेचा विस्तार झालेला दिसून येतं. आणि जर आपण विचार केलेलं दक्षिणेचा तर दक्षिणेमध्ये दैमाबाद यापर्यंत आपल्याला या सभ्यतेचा विस्तार जो आहे तो झालेला काय आहे दिसून येतं. याचा अर्थ जर इथे सीमा विचारण्यात आली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर चारही सीमांचा विस्तारित क्षेत्र आपल्याला माहित असावं. याचा आकार विचारला तर त्रिभुजाकार आकार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असावा. आणि पर्टिक्युलर या प्रश्नामध्ये दक्षिणेचं ठिकाण विचारलं तर दक्षिणेचं ठिकाण कोणतं आहे? दैमाबाद आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय होणार? दैमाबाद होणार. तर यानंतरचा प्रश्न आहे की तीन चेहरा ओके तीन चेहऱ्यांसह ध्यानाच्या मुद्रेत बसलेला माणूस कोठून मिळवलेल्या सिलवर आढळतो? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी कालीबंगा आणि डी आहे लोथल. सो तीन चेहऱ्यांसह ध्यानाच्या मुद्रेत बसलेले जे
मूर्ती आहे ती आपल्याला मोहनजोदडो या ठिकाणाहून मिळालेली आहे. ओके. आणि शेवटचा आहे मध्यम शहर, याचा पुरावा कुठे सापडतो? ए आहे धोलावीरा, बी कालीबंगा, सी राखीगढी आणि डी आहे आंबरी. आता लक्षात घ्या, सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपण नगर नियोजन बघतो आणि नगर 2 भागात विभाजित आहे. पण धोलावीरा हे आपल्याला कुठं कसं दिसून येतं? 3 भागात जे आहे ते विभाजित दिसून येतं. त्यामुळे मध्यम शहर आपल्याला धोलावीरा या ठिकाणी दिसून येतं. सोबतच आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कंप्लीट युनिट 1 मी तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे आणि या युनिट 1 मधून बहुधा जे रिपीटेड फॉर्म मध्ये प्रश्न विचारले जातात असे प्रश्न आणि असे महत्त्वपूर्ण टॉपिक सुद्धा आज आपण डिस्कस केलेले आहे. सोबतच ज्या स्टुडंटनी आतापर्यंत कोर्सला जॉईन केलेलं नाही त्यांनी कोर्सला जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.